नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या अंबप या गावात महिला सरपंच कारभारी असतानाही 22 वर्षीय पवन शरद शिंदे याने 3 फेब्रुवारी 2020 रोजी त्यापूर्वी 6 महिने अंबप इथल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी विवाह केला होता. हा बालविवाह होता. बालविवाह कायद्याचे उल्लंघन करून हा विवाह सोहळा पार पडला होता. यावेळी अंबपच्या सरपंच महिला असतानाही त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतली होती. यातील आरोपी पवन शरद शिंदे यांनी पीडिता ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिच्याशी बालविवाह करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती बनवले होते आणि ती प्रसूतीही झाली होती. तर आरोपी 56 वर्षीय सासू अनिता शरद शिंदे आणि आरोपी 62 वर्षीय सासरा शरद रघुनाथ शिंदे यांनी पीडितेचा बालविवाह लावून दिला होता. याबाबतची जन्मलेल्या बाळाची नोंद घालवण्यासाठी आल्यानंतर अंबप ग्रामपंचायतमध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी संतोष जयराम कांबळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पेठवडगाव पोलिसांनी या आरोपींना अटक केली होती. याबाबत त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आले होते. यावेळी अंबपच्या सरपंच दीप्ती माने यांनाही कोर्टात बोलवण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने महिला सरपंच असतानाही बालविवाह कायदा मोडून बालविवाह कसे होतात त्याकडे आपण डोळेझाक का करत आहोत असा संतप्त सवाल केला होता. त्यामुळे अशा घटनेत सरपंचांनाही न्यायालयात हेलपाटे मारावे लागले होते. अशा घटनांच्या मध्ये स्थानिक पुढाऱ्यांनी मतांची बेरीज पाहत गेल्यास कायद्याला किंवा संविधानाला टाळून बेकायदेशीर कारभार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा लोकप्रतिनिधींना पदमुक्त करणे कायदेशीर होईल आणि अल्पवयीन मुलींना न्याय मिळेल.